सचिन खोमणे यांनी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक भयंकर अनुभव पाठवलेलो असा. एका बाईचो फेरो किती भयंकर आसाक शकता या तुमका आजची गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतास. चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, माझं नाव सचिन. आज मी तुमका पुन्हा एकदा माझ्या आजीन सांगितलेली एक सत्य घटना घेऊन इलेलो असय. माझ्या आजीन भूताखेतांचे बरेचसे अनुभव घेतलेले असत. त्यातलोच एक अनुभव आज मी तुमका सांगणार आहे. तर साधारण 1930 ते 40 सालच्या आसपासची ही घटना असा, जेव्हा माझी आजी लहान होती. म्हणजे साधारण तेव्हा ब्रिटिश काळ चालू होतं. माझी आजी ज्या घरात रवायची त्या घराच्याच मागे एक विहीर होती आणि त्या विहिरीक बारव असं म्हणायचे, जी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेली होती. त्यासोबतच त्यांच्या बाजूकत लागण एक तलाव सुद्धा होता, ज्या तलावाक होळकर तलाव असं म्हणायचे. आणि या होळकर तलावापासून ही जी बारव होती ह्या दोघांच्याच मध्ये माझ्या आजीचं घर होता. आणि तेव्हा आतासारखे मोठमोठे रस्ते नसायचे, छोटीशी पायवाट वगैरे असायची. पण त्या काळात असं म्हटलं जायचा की हो जो रस्ता होतो म्हणजे तलावापासून ह्या बारवपर्यंत, त्या रस्त्यावर एका बाईचं फेरो असा म्हणून. म्हणजे मध्यरात्री 12 नंतर किंवा शनिवारचं संध्याकाळच्या वेळेस त्या बाईचं फेरो ते असायचं. आणि ही गोष्ट आजीचे आईवडील, तिचे आजी आजोबा, तिची भावंडा नेहमी एकमेकांमध्ये चर्चा देखील करायची. म्हणजे हो सगळं प्रकार संपूर्ण गावकऱ्यांका माहिती होतं. म्हणून शक्यतो या टायमाक त्या रस्त्याचा कोण वापर करीत नसायचं. कारण ह्याआधी त्या गावात असे काही प्रकार घडले होते ज्या प्रकारानं संपूर्ण गावच हादरून गेला होता. ती बाई इतकी भयंकर होती की ज्या ज्या कोणाच्या वाटेत ती बाई आडवी गेली तो माणूस संपूर्ण जीवनासूनच उठान गेलो. एकतर त्याचं मृत्यू झालं, नाहीतर जे जिवंत असत ते पूर्णपणे वेडे पिसे झालेले आहेत. म्हणजे ते सांगाक शिल्लकच रवाक नाही की नेमका त्याच्यासोबत काय घडला. आणि या व्यतिरिक्त अशी कित्येक लोक असत ज्यांनी लांबसून त्या बाईक बघितल्याने पण तिच्या जवळपास जाऊची कोणाचीच हिंमत होऊक नाही. इतकं तो सगळं भयंकर फेरो होतं. अक्षरशः त्या वाटेक बाईच्या फेऱ्याची वाट असा म्हटला जायचा. ज्यामुळे हे सगळं प्रकार गावच्या पोरांका सुद्धा माहिती होतं. म्हणून पोरा सुद्धा त्या वाटेन जाऊ घाबरायचे. तर एक दिवशी झाला असा, हे सगळं प्रकार माझ्या आजीक आणि तिच्या भावंडांका समजलं की अशी एक बाई ज्या बाईची त्या रस्त्यात फेरी पडता. पण तेव्हा आजी लहान होती आणि तिची बहीण भावंडा सुद्धा लहानच, त्यामुळे त्यांना एवढा काय माहिती नाही. पण तेव्हा आजीच्या डोक्यात असायला की सगळेच जण त्या बाईबद्दल बोलतात, पण जेका कोणाक विचारायचा ते म्हणतात की आम्ही तर कधी बघूक नाही. पण ती बाई फिरता मात्र त्या वाटेन असं तिने सगळ्यांकडसून ऐकल्या नव्हता. त्यामुळे एक दिवशी माझ्या आजीने ठरवल्यान की नेमकं काय प्रकार तो स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं. आणि तिने आपल्या लहान भावंडांका आपल्यासोबत घेतल्यान. म्हणजे तिका एकट्याक जाऊक भीती वाटायची, पण आपल्यासोबत कोणतरी असत तर मग काही भियाची गरज नाही असा म्हणान तिने आपल्या लहान बहीण भावंडांका घेतल्यान. आणि एक दिवशी ठरवल्यान की रात्री सगळे झोपले की आपण ते जाऊन बघूया आणि नेमकी ती कोण बाई आणि ती काय करता हे आपण स्वतः बघूया. पहिल्यांदा तिची भावंडा का ऐकत नाही होती, कारण त्या बाईची दहशत त्यांच्या मनात घरच्यांनी आधीच भरवून ठेवल्याने होती. पण आजीन त्यांका काय काय सांगान, ह्या देतय ता देतय, आपण ह्या खाऊया असं सांगान त्यांका कसा तरी आपल्या बाजून घेतल्यान. आणि एक दिवशी तिने जा करूक नको होता ताच कृत्य ती करून बसली. नेमकी ती पौर्णिमेची रात्र होती आणि आजीन आपल्या भावंडांका तयार केल्यान. आणि जसे घरचे रात्री झोपले तेव्हा तिने रात्री 12 नंतर आपल्या भावंडांका गपचूप उठवल्यान. आणि ते सगळेजण घराच्या दाराकडे येले. तेव्हा घराची दारा ही लाकडी फळींनी बनवलेली असायची. म्हणजे ती बाजूक केली की दार उघडायचा. त्यामुळे अलगद हातांनी त्याने ती फळी बाजूक केल्याने आणि छोट्याशा फटीसून ती सगळी धसून बाहेर पडली. तेव्हा लाईटी बेटी काय नाही होते,
पण बाहेर चांदणा मात्र मरणाचा पडला होता, ज्यामुळे बाहेरचा स्पष्ट दिसायचा. आणि आधीच्या काळाच्या लोकांका लाईटीची सवयच नसल्यामुळे त्या चांदण्याच्या प्रकाशात चालायची सवय होती. त्यामुळे आजी आणि तिची भावंडा गपचूप घराच्या बाहेर पडली आणि तिची वाट होती ज्या वाटेवर बाईचं फेरो असायचं त्या दिशेने आपली जाऊक लागली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे बाहेर फक्त रातकिडे मोठमोठ्या नारडत होते. बाकी मात्र सगळीकडे स्मशान शांतता होती. आणि त्याच भीतीदायक वातावरणात आजी सगळ्यात पुढे आणि तिची भावंडा तिच्या मागसून चालाक लागली. आणि बघता बघता ती त्या वाटेकडे येऊन पोचली. पण पहिल्यांदा तर त्यांका काय दिसाक नाही. तशी आजी म्हणाली की आपण तर इलव, पण ही बाई आता नेमकी येता कधी आणि ती आपल्याक दिसतली की नाही, असे काहीशे प्रश्न ती आपल्या भावंडांका विचारूक लागले. पण त्यांका तरी यातला काय माहिती होता. पण बाहेरचं आता सगळं वातावरण बघून ती भावंड मात्र घाबरलेली आणि ती आजी याकच म्हणावती की आपण घराकडे जाऊया. हे आमका खूप भीती वाटता. पण आजी एक मात्र त्या बाईक बघूचाच होता. त्यामुळे तिने कसा बसा आपल्या भावंडांका ते थारवल्यान आणि ती एक चांगली जागा बघून सगळ्यांका घेऊन ते जाऊन लपले. आणि त्या रस्त्यावर खयची बाई वगैरे येता की नाही ह्याची वाट बघूक लागली. आणि ही सगळी पोरं असं काही कृत्य करतात ह्याचं त्यांच्या घरच्यांका अजिबात आसपास नाही होतं. ती सगळी लोक आपली गाढ झोपली होती. आणि अडे तवसर मात्र 10-15 मिनिटं उलटली, पण अजून त्या बाईचं काय पत्तो नाही होतं. आणि ही आपली उघड्यावर असल्यामुळे मच्छर सुद्धा मरणाची त्यांका चावक लागले. शेवटी मग त्यांनी म्हटल्याने की मरा दे, आपण जाऊया, ही बाई काय येऊची नाही आणि ही लोक काय सांगतात बाईचं फेरो बिरो काय नसतं, असं म्हणून शेवटी आजी आपल्या भावंडांका गोळा करून थैसून जाऊक निघाली. आणि जशी ती थैसून बाहेर पडता तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडाक लागलो. तो आवाज बाईच्या पैजणींचं होतं आणि तो लांब वरसून येत होतो. तो आवाज ऐकताच सगळेजण एका क्षणात जागेवर थांबले आणि त्या आवाजाच्या दिशेने बघूक लागले. पहिल्यांदा त्यांका कळा नाही की तो आवाज येता कैसूना, पण बघता बघता तो आवाज वाढाक लागलो, जणू कोणतरी त्यांच्याच दिशेने येता. आजी त्यातल्या त्यात मोठी होती, पण तिची भावंडा मात्र तिच्यापेक्षा छोटी, ज्यामुळे तो आवाज ऐकून ती लागली घाबराक. पण आजीने कसं बसं त्यांचे हातपाय पकडल्यान आणि त्यांका गप्प ते बसाक सांगितल्यान. आणि त्यानंतर जो काय प्रकार त्या सगळ्यांनी थंय बघितल्याने तो प्रकार बघून त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. सगळ्यात आधी त्यांच्या कानावर एका बाईच्या मोठमोठ्या हसण्याचा आवाज येऊ लागलो. आणि तो आवाज असं घुमत होतं जणू ती बाई मोठमोठ्यान तैसून आरडत येता, खिदाळता, हसता. आणि बघता बघता त्यांका लांब वरसून कोणतरी एक व्यक्ती त्या रस्त्याने चलता अशी काळी आकृती दिसाक लागली. चांदणा पडला होता, पण त्या नेमका काय आता त्यांका लांबसून कळा नाही. एक काळी आकृती चलता एवढा त्यांका दिसा होता. ता सगळा बघून आजीच्या भावंडांनी तर डोळे बंदच करून घेतल्याने आणि आजी घट्ट मिठी मारल्याने तिंका कळा नाही की आता करायचं काय. आणि आजीचा वसा झाला की आता ह्यांका तर मी घेऊन इलय, आता ह्यांचा करू काय. आजी तेव्हा घाबरलेली, कारण आतापर्यंत तिने फक्त लोकांकडून ऐकलेल्या की ह्या वाटेर बाईचो फेरवा. आणि आता प्रत्यक्षात ती कोणती बाई होती ती आता समोरसून चलत येत होती. आणि ती येता येता मोठमोठ्यान हसा काय आणि तिच्या पायातल्या पैजणांचा आवाज मोठमोठ्यान घुमाक लागलं होतं. आणि जशी जशी ती यांच्या जवळ येत होती तसा त्यांका हळूहळू दिसाक लागला की ती एक बाई असा जिने साडी नेसलेली होती. आणि जशी जशी ती यांच्या जवळ येऊक लागले तशी तशी त्या बाईचा आकार यो मोठो होऊक लागलं. आणि अचानक त्याचं वातावरणच बदलान गेला. खडाक्याची थंडी पडली, अक्षरशः दातार दात आपटाक लागले आणि आजूबाजूचे कुत्रे मोठमोठ्यान भुंकाक लागले. म्हणजे त्यांका कळान चुकला की काहीतरी आता भयंकर आहे घडणारा. आणि या सगळ्याची चावल आजी लागली. पण ती आणि तिची भावंडा थंय चांगलेच अडकले, कारण ती बाई त्यांच्या इतकी जवळ येली होती की आता ते थैसून पळाक सुद्धा शकत नाही होते. आजी आता काय करूचा तास सुधरा नाही. थंय येऊन ती चांगलीच फसली होती. पण आता जा काय होय ते का सामोरा तर जाऊचा होता. त्यामुळे आजीन देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्यान आणि ती सगळ्या आपल्या भावंडांका गच्च पकडून त्या ठिकाणी लपान बसली. तशी ती बाई यांच्या एकदम समोर येऊन पोचली. आजी एक वाटला की आता काय आपला खरा नाही. ह्या बाईच्या नजरेत जर आपण पडलो तर ही बाई आमका संपवतले
आता घरचे सुद्धा आमका वाचवचे नाही. आणि त्या क्षणी आजीची नजर त्या बाईच्या केसांकडे गेली. त्या बाईचे केस इतके मोठे होते की ते केस अक्षरशः जमिनीवर पडलेले आणि ती वडत वडत ते केस घेऊन जात होते. इतके भले मोठे केस याआधी आजीन स्वप्नात सुद्धा कोणचे बघूक नाही. त्या बाईचं एकंदरीत तो सगळं अवतार बघून आजीची तर बोबडीच वळली आणि तिच्या भावंडांची तर अवस्था तिच्यापेक्षा बेकार झाली होती. त्यावेळी आजीन आणि तिच्या भावंडांनी हा सगळा कसं सहन केल्याने त्यांचा त्यांकाच माहिती. पण त्या दरम्यान आजीचं एक छोटं भाव होतं. त्यांनी मात्र गडबड केल्यान. त्यांनी हा सगळा दृश्य बघून तो अंगच काढल्यान आणि तो जागीच बेशुद्ध झालं. आणि आजीची एक छोटी बहीण होती, ती सुद्धा जराशी ते आरडली. आजीन लगेच ती कार्डाच्या जागी तोंड दाबल्यान, पण थोडस तिचा आवाज इलो. पण नशिबान तो त्या बाईपर्यंत पोचक नाही. चुकान जरी तो आवाज त्या बाईन ऐकल्या नसतो तर मात्र आजीचा आणि तिच्या भावंडांचा तर काय खरा नाही होता. देवाच्या कृपेन हे मोठं अनर्थ टळलो आणि त्यानंतर ती बाई आपली थैसून सरळ निघान गेली. आणि जशी ती बाई थैसून जाता तसा आजीन पटकन त्या छोट्या आपल्या भावाक उचलल्यान, जो बेशुद्ध पडलो होतो, आणि आपल्या सगळ्या भावंडांका घेऊन ती दबा दबा धावत घराच्या दिशेने जाऊक लागले. कारण ती का आता जा काय कळाचा होता त्या कळान चुकलेला. शेवटी मग ती कशी बशी देवाचं नाव घेत घेत घरापर्यंत येऊन पोचली. आणि घर जसा दिसता तसा तिच्या भावंडांनी अक्षरशः मोठमोठ्यान रडाकच घेतल्याने, कारण तिने आपला मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याने होता. पण जसा घरा केलेल्याचं त्यांनी बघितल्याने तसं त्यांचं मात्र ताबं सुटलं आणि ते मोठमोठ्यान रडाक लागले. आपल्या पोरांचं तो रडण्याचा आवाज ऐकान घरचे गडबडान जागे झाले. घरात बघतात तर पोरा नाही. मग त्यांनी लगेच दार उघडून बाहेर बघितल्याने तर अंगणात आजी कमरेर आपल्या लहान भावाक मारून उभे राहून भावंडासोबत मोठमोठ्यान रडा होते. तर हा सगळा दृश्य बघताच घरचे तर चांगलेच हादरान गेले. त्यांका कळान चुकला की यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो होतो. तेव्हा आजीची जी आजी होती ती ह्या सगळ्यात चांगली मुरलेली. तिने अजिबात वेळ न घालवता आपल्या देवाराच्या दिशेने धाव घेतल्यान आणि थैचं गोमूत्र आणल्यान आणि त्या सगळ्यात आधी ह्या सगळ्यांवर शिंपडल्यान. आणि आजीचे आजोबा दांडो घेऊन घराच्या बाहेर जाऊक लागले. पण त्यांका सुद्धा आजीन अडवल्यान आणि ती म्हणाली की थांबा, आता तुम्ही जाऊ नको बाहेर. काय असं तर आपल्याकडे जातं निस्तरूचं लागतला. घरातल्या कंदिलांची वाती छोटे करून ठेवलेले होते ते लगेच तिने वर काढूक सांगितल्यान आणि लगेच घरातले सगळे दिवे पेटवूक सांगितल्यान. तसे एक एक करून घरातले सगळे दिवे त्यांनी पेटवल्याने आणि सगळ्यात आधी आजीन घरात जाऊन देवघरासून भांडारो आणल्यान आणि तो यांच्या डोक्यात फासल्यान. आणि त्यासोबत खंडोबाचं आमच्याकडे एक डमरू असायचं, तो तिने काढल्यान आणि तो वाजवूक घेतल्यान. खंडोबाचे आम्ही सगळे मोठे भक्त होतो आणि जेजुरीत तेव्हा माझ्या आजीचं या घर होतं. तर हे सगळं प्रकार घडल्यामुळे आजीची जी आजी होती तिने भंडारो पासून हे डमरू मोठमोठ्याने वाजवूक घेतल्यान. रात्रीची वेळ असल्यामुळे तो आवाज सगळीकडे घुमलो आणि आजूबाजूची लोकं सुद्धा गडबडान जागी झाली. रातचा शक्यतो असो कोण डमरू वगैरे वाजवत नसायचं, पण ह्या तेव्हाच केलं जायचं जेव्हा एखादा संकट वगैरे इला असत. पण आजीन अजिबात वेळ न घालवता हा सगळा केल्यान. तशी काही लोक मशाली वगैरे घेऊन ते जमा झाले. आजी तर काय समजत नाही होता की आता पुढे होताला काय. पण एकंदरीत ती सगळी परिस्थिती बघता आपण खूप मोठी चूक केलेल्याची जाणीव तेव्हा आजी एक झाली. पण आता जा काय होता त्या घडान गेलेला, पण पुढे काय होतला ह्या मात्र आजी कळा नाही. पण तिच्या आजीक मात्र ह्या सगळ्याचं दांडगो अनुभव होतं. तिने दांडो घेतल्यान आणि ती डमरू वाजवत वाजवत त्याच रस्त्यावर गेली आणि थंय जाऊन मोठमोठ्यान गाळये घालूक लागले. त्या बाईक तिने असले गाळये घातल्यान आणि सांगितल्यान की माझ्या पोरांच्या मागे परत इलं तर मी तुका चिती सोडूचंय नाही, असे काय काय ते गाळये घातल्यान. आणि बाजूक थंय तुंकान ती परत मागे इले. आणि मागे इल्यानंतर तिने एक लिंबू घेतल्यान, तो आपल्या पोरांवरसून 7 वेळा ओवाळल्यान, बोटा मोडल्यान आणि उतारो काढून तो लिंबू त्याच रस्त्यावर नेऊन टाकल्यान. आणि त्या सगळा करून झाल्यानंतर पोरांका घरात घेतल्यान आणि घराकडे येताच तिने आपल्या खंडोबाक साकडा घालून पोरांची रक्षा कर असं त्या देवाक सांगितल्यान आणि देवाचा धागो प्रत्येकाच्या हातात बांधल्यान. त्या रात्री अक्षरशः बघता बघता गाव ते गोळा झाला होता. सगळ्या जणांका कळा नाही की नेमकं काय प्रकार घडलो, पण बघता बघता चर्चा झाली
आणि तेव्हा लोकांका कळाक लागला की आजीन आणि तिच्या भावंडांनी असो काहीतरी प्रकार करून ठेवलेलं होतं. पण नशिबान आजीची जी आजी होती ती ह्या सगळ्यात चांगली मुरलेली असल्यामुळे तिने त्या बाईक घरात येऊक देऊक नाय. ती पोरं जर तशीच घरात इली असती तर ती त्या बाईच्या फेऱ्यात नक्कीच सापडणार होती आणि ती बाई यांच्या घरात शिरणार होती. पण त्याच आधी आजीन त्या बाईक बाहेरल्या बाहेरच पिटाळून दिल्यान तिका आत येऊची संधी देऊक नाय आणि मुलांका सुद्धा त्या बाईपासून तिने सुरक्षित केल्यान आणि खंडोबाची साथ सुद्धा तिका मिळाली, ज्यामुळे त्या बाईच्या फेऱ्यात त्यांका का अडका गावाक नाय. ती सुखरूप ह्या सगळ्यासून बाहेर पडली. पण तेव्हा जर ह्या सगळं आजीन त्यांच्या केल्या नसता तर कदाचित आजची परिस्थिती काहीतरी वेगळी असते. पण माझ्या आजीचं नशीब इतक्या चांगला की ती तेव्हा थोडक्यात ह्या सगळ्यासून बाहेर पडली. कारण त्या बाईचं फेरो इतकं भयंकर होतं की सामान्य माणूस ह्या सगळ्यासून बाहेर पडणं शक्यच नाही. तातडीने त्याच्यावर उपाय केल्यामुळे तो सगळं मोठं अनर्थ टळलं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं सचिन खोमणे यांच्या आजींनी घेतलेलं एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलं ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते असे